लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरू केलेल्या गणेशोत्सव परंपरेला नवी ओळख देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता गणेशोत्सवाला शासकीय पाठबळ मिळणार आहे। गणेशोत्सव हे फक्त धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे। हिंदू मुस्लिम ऐक्य, महिलांची सक्रिय भागीदारी, युवकांचा उत्साह आणि समाजसेवेची परंपरा या सर्वांनी गणेशोत्सवाला अद्वितीय स्वरूप दिले आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी उत्कृष्टता स्पर्धा सरकारने आयोजित केली आहे। पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर राबवली जाईल। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 468 मंडळांना 1.5 कोटी रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात येणार आहे। गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक जतन, सामाजिक कार्य, पर्यावरण संरक्षण आणि नवीनता यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे। मुंबई शहर वगळता 357 विजेत्यांना प्रत्येकी 25,000 रुपये पारितोषिक स्वरूपात दिले जाणार आहे। जिल्हा स्तरावर पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या मंडळाला 50,000 रुपये तर दुसऱ्या मंडळाला 40,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या मंडळाला 30,000 रुपये पारितोषिक म्हणून वितरित करण्यात येणार आहेत। गणेशोत्सवादरम्यान साजरा होणाऱ्या राज्य महोत्सवमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गणेशोत्सव मंडळाला 7.5 लाख रुपयाचे पारितोषिक तर दुसऱ्या क्रमांकाला 5 लाख आणि तिसऱ्या क्रमांकाला 2.50 लाख रुपये देण्यात येणार आहे। याशिवाय जिल्हा स्तरावरील 33 इतर विजेत्यांना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येणार आहेत। असा हा राज्य महोत्सव महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सोहळा आणि गणेशोत्सवाचा महोत्सव ठरणार, यात तीळ मात्र शंका नाहीये। चला तर तुम्ही यात सहभागी व्हा।